श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा. या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो सुरू होणार आहे 23 फेब्रुवारीला दुपारी 3:33 आणि याची समाप्ती जी आहे तर ती आहे 24 फेब्रुवारीला शनिवारी संध्याकाळी 5:59 ही पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही उपाय करायचे आहे, सेवा करायची आहे किंवा जे व्रत पकडायचे आहे तर ते आपल्याला शनिवारी 24 तारखेला करायचं आहे. उदय तिथीनुसार ही पौर्णिमा जी आहे तर ती शनिवारी साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेला चंद्रदेवांना संध्याकाळी अर्घ्य दिला जातो. त्याचबरोबर त्यांची पूजा देखील केली जाते. तर पहा, या दिवशी आपल्याला चंद्रदेवांना खिरीचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णूंना सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्यांची आणि त्याचबरोबर त्यांना सुद्धा खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. हा नैवेद्य जेव्हा आपण त्यांना दाखवणार आहात त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे. असं म्हटलं जातं, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि अनेक देवी देवता जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती वास करत असतात आणि जो कोणी त्यांचे काही उपाय करत असेल, पूजा करत असेल तर त्यांना ते आपले आशीर्वाद देत असतात आणि त्यांची कृपा ही त्यांच्यावरती कायमस्वरूपी होत असते. त्यामुळे या दिवशी पहा, आपल्याला जेवढे जमतील तेवढे उपाय हे करायचे आहेत. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर पवित्र गंगेमध्ये जाऊन आवर्जून स्नान करावे. त्याचबरोबर दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. या दिवशी काळ्या तिळाचं दान गरजू व्यक्तींना करावं. त्याचबरोबर पहा, या दिवशी जर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याचं पुण्य प्राप्त करायचं असेल, आपल्याला जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करता आलं नाही तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे आणि त्या पाण्याने स्नान केल्याने आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. तो व्हिडिओ जर तुम्ही अजून आपल्या चॅनलवर जाऊन पाहिला नसेल तर नक्की त्या व्हिडिओ पहा आणि त्यानुसारच उपाय करा. तर पहा, या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. या दिवशी तुळशीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. यासाठी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ती कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे, तुळशी मातेला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंना किती प्रिय आहे. त्यामुळेच तुळशीला विष्णुप्रिया, हरिप्रिया या नावाने ओळखलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घराच्या समोर तुळस ही तुम्हाला दिसेलच आणि त्या तुळशीची प्रत्येक जण सेवा आणि पूजा ह्या करत असतात. ज्या घराच्या समोर तुळस असते त्या जागी पहा सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि त्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. तर बघा, हा जो उपाय आहे ना तो आपल्याला आपल्या घरातली दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी करायचा आहे. मध्ये खूप सारी कष्ट, मेहनत करून सुद्धा आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत नसेल, त्याचबरोबर प्राप्त झालेली लक्ष्मी ही घरामध्ये टिकून राहत नसेल तर हा उपाय आपल्याला करायचा. आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत आहेत, पैशांच्या अडचणी येत आहेत तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. अंघोळ करताना काही वस्तू मी सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर अंघोळीच्या पाण्यातला तर तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा. तर त्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर देवपूजा करून आपल्याला तुळशी मातेसमोर हा उपाय करायचा आहे. उद्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर उद्या आपल्याला 1 तांब्याभर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू टाकून हे पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं. जेव्हा आपण हे पाणी तुळशीला अर्पण करू त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे पाणी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या घरावरती एखादं कर्ज असेल, तुम्ही गाडी घेतलेली आहे, घर घेतलेलं आहे, त्यावरती काही कर्ज असेल किंवा इतर कोणत्याही कामासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं असेल
तर तुम्ही खूप प्रयत्न करत आहात ते कर्ज फेडण्यासाठी, परंतु ते कर्ज फिटलं जात नसेल आणि हे जर कर्ज तुमचं फिटत नसेल आणि तुम्ही खूप मेहनत केलेली आहे, परंतु तुमचं हे काम पूर्ण होत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीला उसाचा रस अर्पण करायचा. जर तुम्ही उद्याच्या दिवशी तुळशी मातेला 1 चम्मचभर जरी रस तुळशीला अर्पण केला, तर आपल्यावरती जे काही कर्ज असेल तर ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत होईल. उद्या पहा पौर्णिमा आहे आणि यामुळे या दिवशी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा, माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि आपल्याला धनप्राप्ती होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेला एक लाल कलरची चुनरी जी आहे तर ती तिच्यावरती आपल्याला घालायची आहे, म्हणजे तिला उद्या ओढणी घालायची आहे किंवा तुमच्याकडे लाल कपडा असेल तर तो तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे. तुळशी मातेला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे आपल्याला तुळशी मातेला अशी ही लाल कलरची ओढणी किंवा कपडा त्या दिवशी अर्पण करायचा आहे आणि असा हा कपडा अर्पण केल्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होते आणि जे आलेलं धन आहे ते सुद्धा टिकून राहतं. बघा, आपल्याला ही सेवा दिवसभरामध्ये कधीही करायची आहे आणि त्यानंतर जे काही उपाय आहे पहा, संध्याकाळी तुळशी मातेला आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे, एक कणकेचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे किंवा तुम्ही मातीची पंती जरी घेतली तरीही चालेल. तर यामध्ये आपल्याला 2 वातींची 1 वात करून टाकायची आहे. आंब कापसाची वात आपल्याला घ्यायची आहे, 2 वातींची 1 वात करायची आणि यामध्ये शुद्ध गाईचं तूप आपल्याला घालायचं. पहा, हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, तांदळावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि हा दिवा आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला तुळशीच्या मुळाशी लावायचा आहे. हा दिवा तुळशीच्या मुळाशी लावल्यामुळं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि जो दिव्याचा प्रकाश आहे त्या दिव्याच्या प्रकाशामुळं तिथे कीटक येतात आणि ते तांदूळ जे आहेत तर ते खाऊन जातात. त्यामुळे सुद्धा आपल्याला याचा जास्तीत जास्त लाभ होतो. आता बघा, जर तुम्ही या दिवशी कणकेचा दिवा जर लावलेला असेल तर तुम्हाला तो एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे, जेणेकरून तिथं जे काही कीटक वगैरे येतील तर ते खाऊन जे तांदूळ आहेत ते सुद्धा आपल्याला त्या दिव्याबरोबरच त्या झाडाखाली टाकायचे आहेत, म्हणजे ते कीटक खाऊन घेतील. आणि त्याचबरोबर जर तुम्ही मातीचा दिवा लावलेला असेल तर तो दिवा स्वच्छ करून तुम्हाला परत यूज करायचा आहे. तसेच तुमच्या घरामध्ये जर वारंवार पैशाच्या अडचणी येत असतील, पैसा घरामध्ये टिकत नसेल, तर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये 1 वेलची आणि 1 लवंग टाकायचा आहे आणि अशा प्रकारे हा दिवा जर आपण अशा प्रकारे लावला तर आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो आणि तो टिकू देखील लागतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असा हा 1 दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि प्रदक्षिणा देखील आपल्याला घालायची आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत. जर तुळशीपाशी जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी तुळशीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. असा हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे आणि उद्या आपल्याला धनप्राप्तीसाठी जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत ते करायचे आहेत. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.